निलंगा नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपची शहरातून पदयात्रा, जनतेचा उदंड प्रतिसाद। निलंगा नगर परिषद निवडणूक ही 2 दिवसांवर येऊन ठेपली। उद्या वेळा अमावस्या असल्यामुळे आजच भाजपने सर्व आघाड्यांवर प्रचार करण्याचे धोरण अवलंबले आहे। याचाच एक भाग म्हणून आज शहरात भाजपचे स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष तथा पॅनल प्रमुख बाळासाहेब शिंगाडे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय राज हलगरकर यांच्यासोबत शहरातून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नगर परिषदेची निवडणूक एकतर्फी होणार असं चित्र या पदयात्रेदरम्यान दिसत आहे। भारतीय जनता पार्टीचा वचननामा सोबत घेऊन प्रत्येक नागरिकास हा वचननामा पोच करून झालेली विकास कामे आणि येणाऱ्या काळात नगर परिषदेच्या माध्यमातून होणारी विकास कामे याचा आराखडा जनतेच्या हाती देण्याचं काम या पदयात्रेदरम्यान भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता करताना दिसतोय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेनंतर भाजपमध्ये नवचैतन्य आल्याचे या पदयात्रेदरम्यान दिसते, कारण भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हाच नगराध्यक्ष असं समजून प्रचार करताना आणि पक्षाचे कार्य जनतेला समजावताना दिसला। या पदयात्रेदरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगरकर यांच्या चेहऱ्यावर होणाऱ्या विजयाचं स्मित हास्य झळकत होतं। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने विजय आमचाच होणार असा आश्वस्त भाव भाजपच्या सर्व उमेदवारांवर होता। आपल्या पदयात्रेदरम्यान भाजपचा सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा हा वचननामा सोबत घेऊन त्यातील प्रत्येक विकास काम पूर्ण केलं जाईल हा विश्वास जनतेला दिला। महिला सुरक्षेला प्राधान्य, बचत गट कार्यशील करणे, महिलांसाठी बस स्टँडवर हिरकणी कक्ष स्थापने, विद्यार्थिनी सुरक्षांसाठी निर्भया पथक कार्यान्वित करणे, पोलीस प्रशासन व कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, तरुणांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स, औद्योगिक वसाहतीचा विस्तार, नीळकंठेश्वर मंदिर जलद गतीने जीर्णोद्धार करणे, आधुनिक क्रीडा संकुल उभारणी करणे, ओपन जिमची उभारणी करणे, स्मार्ट सिटी कमांड सेंटर स्थापने, निलंगा कृती समिती स्थापन करणे, शहर हद्दवाढ व उपनगर विकास, भव्य व्यापारी भवन, नवे उद्यान व सुशोभीकरण करणे, स्मशानभूमी व कब्रस्तान विकास, पाणीपुरवठा व्यवस्थेचा दर्जा वाढवणे, महात्मा बसवेश्वरांचा भव्य पुतळा उभारणे, भिल्ल समाजासाठी विशेष उपाययोजना राबवणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक साकारणे, महात्मा फुले स्मारक, शिवाजी महादेव डॉक्टर संतोषजी लाड सभागृह निर्मिती, छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, पर्यटन प्रकल्प, दादापीर दर्गा परिसराचा विकास, घरकुल, कचरा व्यवस्थापन सुधारणा, सोलर पतदिवे, भाजी मंडई व फळबाजार पुनर्नियोजन, निलंगा शहर बाजारपेठ कधीही बंद राहणार नाही ही भूमिका, भूमिगत गटारी, सिटी सर्वे, भव्य बुद्धविहार उभारणी आणि येणाऱ्या 50 वर्षाचे नियोजन करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे हा निलंग्याच्या विकासाचा आराखडा वचननाम्यात घेऊन ही पदयात्रा संपन्न झाली। पदयात्रेत आमदार संभाजी पाटील, बाळासाहेब शिंगाडे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलगरकर हे अग्रस्थानी होते। मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निलंगेकर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मागे राहून सर्व मतदारांना भाजपला बहुमताने निवडून द्या असे आवाहन केलं। या पदयात्रेची काही क्षणचित्रे।